एक धक्कादायक आणि सर्वांचे डोळे विस्फारून टाकणारी बातमी मुंबई महापालिकेची। देशातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणवल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचं तब्बल 61,510 कोटी रुपये मुंबईतल्या वेगवेगळ्या बँकांमध्ये असल्याचं समोर आलंय। दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या रकमेच्या केवळ व्याजापोटी मुंबई महापालिकेला तब्बल 4,500 कोटी रुपये मिळतात। त्यामुळे एकीकडे मुंबईत रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत सोयींचा अभाव असताना मुंबई महापालिकेचा अर्थात सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा बँकेत कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। मुंबई महापालिकेच्या वित्त विभागाने दिलेल्या माहितीतून ही गोष्ट समोर येते। दरम्यान मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या 4,500 कोटी रुपयात नेमकं काय काय होऊ शकतं त्यावर एक नजर टाकूया। प्रत्येक करदात्या मुंबईकराला वार्षिक 51,000 मिळतील। मुंबईच्या मतदारांना वितरित केलं तर प्रत्येकाला 4 ते 5,000 रुपये मिळतील। शिवराय, बाबासाहेब आणि बाळासाहेबांचं स्मारक उभं राहील। पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाखांची 45,000 घरं मिळतील। घाटकोपर ते वर्सोवा या अंतराचा एखादा मेट्रो प्रकल्प उभा राहील। गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न तातडीनं निकाली लागेल। इतकं सगळं शक्य आहे 4,500 कोटी रुपयांमध्ये। बातमी पुण्याची। पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसला। पुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक तर उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली। टिळक यांनी राष्ट्रवादीच्या नंदा लोणकरांचा 46 मतांनी पराभव केला। टिळक यांना 98 तर लोणकर यांना 52 मतं मिळाली। शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी मात्र तटस्थ राहणंच पसंत केलं। पालिकेत येण्याआधी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी शनिवार वाड्यावर जाऊन थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। टिळक यांची महापौरपदी निवड होताच भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात हर हर मोदीच्या घोषणा दिल्या। मुंबई महापालिकेत कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपनं अखेर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। पालिकेत कोणतीही निवडणूक लढवणार नाही या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अनेक भाजप नगरसेवक नाराज झाले होते। नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी अखेर भाजपनं प्रभाग समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला। जिथे संख्याबळ जास्त त्या प्रभाग समितीत निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे। युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ॲपचा गैरवापर करून पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं काही संशयितांना ताब्यात घेतलं तर तपासादरम्यान 250 बँक खाती गोठवण्यात आली। एकट्या पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून जे UPI वापरत होते अशा 50 खातेदारांच्या नावावर रक्कम नसतानाही 6 कोटी रुपये गायब झाले। ही रक्कम वाढण्याची शक्यता असून पुण्यासह औरंगाबाद आणि नाशिकमध्येही अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे। मुंबई महापालिका कब्रस्तानासाठी प्रत्येक वॉर्डातील मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार जागा उपलब्ध करून देत आहे का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला विचारला। वाऱ्यातल्या फुरकन कुरेशी यांनी कब्रस्तानाचे भूखंड मेट्रोसाठी दिल्याचा आरोप करत याचिका दाखल केली। त्यावर काल मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। सुनावणीवेळी हायकोर्टानं कब्रस्तानासंदर्भातील धोरणाबद्दल माहिती सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शासकीय वाहन वापरण्यास नकार दिला। महापालिकेला वायफळ खर्च टाळण्यासाठी शासकीय गाडी वापरणार नसल्याचं भाजपच्या एकनाथ पवार यांनी स्पष्ट केलं। पारदर्शी कारभाराचा दाखला देत एकनाथ पवारांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय। दरम्यान एकनाथ पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपचे महापौर, उपमहापौर तसंच इतर पदाधिकारी देखील शासकीय वाहनाचा त्याग करतात की नाही हे पाहावं लागेल। ठाण्यातील हजारो नागरिकांना महाराष्ट्र जमीन महसुलाअंतर्गत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या। ठाणेकरांना आलेल्या या सर्व नोटिसा नियमबाह्य असून या नोटिसा मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला। या नोटिसा मागे घेण्यासाठी परांजपेंनी जिल्हाधिकारी कार्यालयाला 15 दिवसांची मुदत दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं याबाबत एक निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। महापालिकेच्या निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळालं खरं, मात्र EVM मशीनमध्ये भाजपनं घोळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला। मात्र यात कोणतंही तथ्य नसल्याचं निवडणूक आयोगाच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष रजत मुना यांनी स्पष्ट केलं। तर दुसरीकडे मतदान प्रक्रिया अधिक प्रगत करण्यासाठी CDAC संस्थेच्या माध्यमातून एक पोर्टल देखील सुरू करण्यात आले अशी माहिती रजत मुना यांनी दिली आहे।
किमान वेतन मिळावं अशी मागणी करत येरवड्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केलं। आशियातील सगळ्यात मोठं मनोरुग्णालय असलेल्या येरवड्यात सध्या 2000 मनोरुग्ण उपचार घेत आहेत। त्यांच्या स्वच्छतेसाठी सुमारे 250 कर्मचाऱ्यांनी गरज असताना केवळ 123 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यांना किमान वेतन मिळावं आणि वेळच्या वेळी मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। बदलापुरात पाहुणा म्हणून आलेल्या एका नेपाळी तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। धक्कादायक म्हणजे या तरुणाचं शीर धडा वेगळं करून फेकून देण्यात आलं। कात्रप भागातल्या निर्मल रेसिडेन्सी जवळ एका पिशवीत हे शीर सापडलं। त्यानंतर पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली। मृत तरुण चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या राजेश नेपाळीकडे पाहुणा म्हणून आल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग आला। हत्या करून पळून जाणाऱ्या राजेश नेपाळीला भुसावळ रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली। मुंबईत रात्री उशिरा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका गाडीला आग लागली। मुलुंडच्या दिशेनं गाडी जात असताना ही आग लागल्याचं समजतंय। आग लागताच चालकानं अग्निशमन दलाला कळवलं, मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचण्याच्या आतच गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमध्ये सध्या प्रचंड पाणी टंचाई जाणवते। याचाच विरोध करत या गावातील ग्रामस्थांनी मोर्चा काढला। या मोर्चात सर्वपक्षीय नगरसेवकांसह 5 ते 6 हजार नागरिक सहभागी झाले। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ते KDMC पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। डोक्यावर हंडे कळशे घेऊन महिलाही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। पालिका अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे या गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। येत्या 31 मार्चपासून महामार्गावरची मद्यविक्री बंद होणार आहे। कल्याण उत्पादन शुल्क विभागासह अनेक विभागांनी महामार्गांवरील बियर बार, बियर शॉप यांना तशा प्रकारच्या नोटिसाही धाडल्यात। महामार्गांवर सर्रासपणे होणारी दारू विक्री बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। त्याची अंमलबजावणी 31 मार्चपासून होणार आहे। 31 मार्चनंतर महामार्गावरील कोणत्याही बियर बार, बियर शॉपीच्या परवान्यांचं नूतनीकरण होणार नाही। शिवजयंतीच्या निमित्तानं डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीनं ढोल ताशांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, देवगड या भागातून स्पर्धक उपस्थित होते। स्पर्धेसाठी मोठ्या बक्षिसांची रक्कमही ठेवण्यात आली होती। ही स्पर्धा पाहायला डोंबिवलीकर रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापुरात पद्मावती चित्रपटाच्या सेटला लावलेल्या आगीची घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सनी लिओनीनं दिली आहे। ठाण्यात एका दुकानाच्या उद्घाटनासाठी सनी लिओनी आली होती। यावेळी सनीनं नृत्य करत उपस्थितांची मनं जिंकली। मात्र सनीला बघण्यासाठी आलेल्या गर्दीला आवरताना पोलिसांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली।